आणि व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर ज्योतिषी आहेत ना आदिनाथजी, त्यामुळे त्यांनी सगळ्या ग्रहांना सुखी ठेवलं. बघा कसं आईंना बोलावलं, सासू सासऱ्यांना बोलावलं, म्हणजे मंगळाचा वाद नको घरामध्ये, हो की नाही? सगळ्यांना एकदम खुश करून टाकलं. हे सांगणारे आदिनाथजी, तुम्ही सगळ्या कुटुंबाला ह्या व्यासपीठावरती स्थान दिलं, हे बघून खूप आनंद वाटला. आणि मी नेहमी लोकांना सांगतो, जे लोक म्हणतात की अरे असं कसं होईल, या ग्रहांचा परिणाम, अरे म्हटलं त्या चंद्राचा परिणाम जर एवढ्या मोठ्या समुद्रावरती होत असेल, 70% ह्या पृथ्वी तलावरती पाणी आहे आणि त्या चंद्राच्या वाढत्या कलेप्रमाणे भरती ओहोटी होते, हो की नाही? तर त्या चंद्रकलेचा प्रभाव जर एवढ्या मोठ्या पाण्यावर आणि समुद्रावर होत असेल, आपल्या शरीरामध्ये पण 70 ते 80% पाणी आहे, आपल्यावरती होणार नाही का? आम्ही पण जेव्हा उभे राहतो इथे, त्यावेळेला गुरूंना स्मरण करून, गुरु परंपरा आहे ही परंपरा, ह्यांच्या गुरूंची आदिनाथजी चालवत आहेत, त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य चालवतील. ही परंपरा आहे वेगळी वेगळी. मी वाचायला सुरुवात केलं आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की ह्या जातकाने किमान 2 आयुष्य राजा म्हणून हे जातक जगलेलं आहे. ते पान जे आहे ना, ते मी झेरॉक्स करून ठेवलेलं होतं माझ्या आईसाठी. काही बोलली की ते पान दाखवायचं, एवढा राजा म्हणून कुत्रा मांजर नाही, घोडा. आपली ज्ञान परंपरेची, भारताची, यांना पुन्हा प्रसारित करायची आवश्यकता आहे. आणि म्हणून ज्योतिष हे जे सायन्स आहे, जे शास्त्र आहे, त्या शास्त्राबद्दल परिसंवाद घडवून जो तुम्ही आणला, त्याबद्दल खूप खूप तुमचं अभिनंदन करतो. तुम्हाला खूप खूप धन्यवाद, तुमचं अभिनंदन. आणि जमलं तर माझ्या पुढच्या 6 लग्नांचं सांगा मला.